तर नमस्कार मित्रांनो, द एपेक्स मार्केट ट्रेडर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला हा फॉरेक्स बेसिक टू ऍडव्हान्सचा दुसरा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना तुम्ही एक शब्द सतत ऐकला असेल, तो म्हणजे करन्सी पेअर्स. पण करन्सी पेअर्स म्हणजे नेमकं काय, किंवा मेजर मायनस आणि एक्झॉटिक पेअर्स यात फरक काय असतो? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपला पुढचा पॉइंट, करन्सी पेअर्स म्हणजे काय? तर उदाहरण, युरो, USD, दुसरा USD, INR किंवा अजून GBP, JPY घेऊ. तर मित्रांनो, हे आपले करन्सी पेअर्स आहेत. त्यांना करन्सी पेअर्स म्हणतात. तर मित्रांनो, करन्सी पेअर्स हे दोन भागामध्ये असतात. आता समजा आपण हा GBP USD चा चार्ट ओपन केलेला आहे. तर नीट समजून घ्या मित्रांनो, GBP हे बेस करन्सी आहे आणि USD हे कोट करन्सी आहे. तर मित्रांनो, बेस करन्सी म्हणजे काय? जर चलन जोडीमध्ये करन्सी पेअर जे पहिले चलन असतात, आता पहिले चलन इथे काय आहे? GBP, त्याला बेस करन्सी म्हणतात. ही करन्सी व्यवहाराचा आधार असते. याची किंमत नेहमी एक युनिटने धरली जाते. आता उदाहरण, आता इथे काय? GBP USD. आता हे GBP USD ह्याच्यामधली ही GBP जी आहे ती बेस करन्सी आहे. तर कोट करन्सी काय मित्रांनो? चलन जोडीमध्ये जे दुसरे असते त्याला कोट करन्सी म्हणतात किंवा काउंटर करन्सी म्हणतात. आता बेस करन्सी एक युनिटने खरेदी करण्यासाठी कोट करन्सीचे किती पैसे द्यावे लागतील हे यावरून समजतं. आता उदाहरण, GBP USD ही कोट करन्सी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक USD INR एक उदाहरण सांगतो. जर आपल्याला $1 जर घ्यायचा असेल, तर INR मध्ये आपल्याला, म्हणजे इंडियन मध्ये आपल्याला आता 91 रुपये इथे द्यावे लागतील. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं असं की बेस करन्सी मध्ये आपण काय विकत घेतोय आणि दुसरं कोट करन्सी मध्ये आपण त्यासाठी किती किंमत मोजतोय. तर याला बेस करन्सी आणि कोट करन्सी म्हणतात. तर आपला पहिला जो आहे मेजर करन्सी पेअर्स, तर ज्या पेअर्स मध्ये US डॉलर असतो आणि ते सर्वात जास्त ट्रेड होतात. उदाहरण, युरो USD, NZD USD, GBP USD, XAU USD, AUD USD. हे पेअर्स लिक्विडिटी जास्त असल्यामुळे बिगिनर्स साठी बेस्ट असतात. तर आपला पुढचा जो आहे मायनर करन्सी पेअर्स, या पेअर्स मध्ये US डॉलर नसतो पण मेजर करन्सी असतात. आता उदाहरण, युरो JPY, CHF JPY, GBP AUD. जो आपला पुढचा पॉइंट आहे, एक्झॉटिक करन्सी पेअर्स. आता एक्झॉटिक पेअर्स म्हणजे एक मेजर करन्सी आणि एक डेव्हलपिंग कंट्री करन्सी. उदाहरण, USD INR, USD ट्राय, USD ZAR, युरो ट्राय. या पेअर्स मध्ये स्प्रेड जास्त असतो आणि चार्ट्स खूप वॉलेटाईल असतात. म्हणून बिगिनर्सने हे पेअर्स नेहमी अवॉइड केलेले चांगले. तर मित्रांनो, तुम्हाला एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. तुम्ही मायनर करन्सी आणि एक्झॉटिक करन्सी मध्ये ट्रेड करूच नका. हे तुम्ही आता सध्या त्याला अवॉइडच करा. आता सध्या काय तुम्ही इथे ट्रेड करूच नका. तुमच्यासाठी बेस्ट मेजर करन्सी पेअर्स आहेत. तुम्ही ह्याच्यावर ट्रेड करा. हे एकदम तुमच्यासाठी बेस्ट आहे. फॉरेक्स मार्केट समजून घ्यायचं असेल तर करन्सी पेअर्स समजून घेणे खूप महत्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॉरेक्स मार्केट कसं चालतं. तर मित्रांनो, फॉरेक्स मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक जे नॉलेज शिवाय एंट्री घेतात आणि शिकार होतात, आणि दुसरे ते जे शिकतात आणि मार्केट समजून घेतात. तर मित्रांनो, व्हिडिओच्या एंडला तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे. डोंट बी द प्रे, बी द एपेक्स.